नमस्कार, मी विनोद घोलप आणि आपण पाहत आहात विजय समाचार। मुंबईत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः वेढा घातला आहे। अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नागरिकांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो। अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून काही मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते। मुंबईतील विविध भागाप्रमाणेच मालाड परिसरातही पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। मालाड येथील महत्त्वाचा सबवे मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा सबवे नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही हा मार्ग धोकादायक बनला आहे। अनेक वेळा अशा परिस्थितीत वाहन बंद पडण्याचा, वाहून जाण्याचा किंवा अपघात होण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचललेली आहेत। मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी सतत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत। सबवेकडे जाणारे सर्व प्रवेश मार्ग बंद करण्यात आले असून बॅरिकेड्स लावून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले गेले आहे। वाहतूक पोलिसांकडून वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्यासाठी येत असून परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान सबवेमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उच्च क्षमतेचे पंप तैनात केले आहेत। हे पंप दिवस रात्र अखंडपणे सुरू असून सबवेतील पाणी शक्य तितक्या लवकर कमी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पावसाचा जोर कमी होताच सबवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। सध्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नाही। काही ठिकाणी उघडी गटारे, खड्डे आणि पाण्याचा वेग यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, तसेच अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करावा। प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे हे नागरिकांनी जबाबदारी आहे। हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुढील काही काळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। मुंबईकरांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास संबंधित प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा। मुंबईतील पावसाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची बातमी, प्रशासनाच्या कारवाया, नागरिकांच्या समस्या आणि अशा ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहू। व्हिडिओ आवडला असेल तर विजय समाचारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या परिस्थितीबाबत आपले मत कमेंट करून नक्की कळवा। आपल्या एका शेअरमुळे ही महत्त्वाची बातमी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचू शकते। मी विनोद घोलप, विजय समाचार। धन्यवाद।